नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स किचन कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत विदर्भ स्पेशल गठ्ठ्याची भाजी। त्यासाठी मी घेत आहे 2 वाटी बेसन। यात टाकत आहे आपण थोडासा हिंग, थोडासा ओवा, पाव चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा हळद, पाऊण चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, थोडंसं जिरं, चवीपुरतं मीठ, 2 चमचे तेल आणि 3 चमचे दही। आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि थोड्या थोड्या पाण्याने आपल्याला ते भिजून घ्यायचे। बेसन भिजवायला खूप कमी पाणी लागते, त्याच्यामुळे थोडं थोडं हातावर घेऊन आपल्याला हे भिजून घ्यायचे। बेसनाचा गोळा थोडासा आपल्याला कडक करायचा आहे। हाताला खूप चिकटते म्हणून थोडंसं कणिक घेऊन मी त्याच्या हाताचं काढून घेते आणि याचा आता आपण छान असा गोळा बनवून घेऊया। अशा पद्धतीने हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता या गोळ्याचे आपण 4 भाग बनवून घेऊया। असे 4 भाग बनवून घ्यायचे आणि याला हातावर असा घेऊन रोल करून घ्यायचा आहे आपल्याला। अशा पद्धतीने हातावर आपल्याला सगळे रोल बनवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपण सगळे रोल तयार करून घेतलेले आहेत। आता हे रोल आपल्याला गरम पाण्यामध्ये सोडायचे आहेत। त्यासाठी मी एका कढईमध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे। पाण्याला छान आपल्या उकळी आलेली आहे। आता यात मी एक थोडंसं तेल सोडत आहे। हे तेल सोडल्यामुळे आपले गठ्ठ्याचे रोल एकमेकाला चिपकणार नाहीत। आता पाण्याला उकळी आलेली आहे। आपण यामध्ये आपण बनवलेले रोल सोडायचे आहेत। अशा पद्धतीने सगळे रोल आपल्याला सोडून घ्यायचे आहेत। हे रोल उकडून होईपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया। आता मसाल्यासाठी मी 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। 2 मोठे कांदे घेतले होते मी, ते आता ताव्यावरती आपण भाजून घेऊया। यावर थोडंसं तेल टाकूया आणि लालसर होईपर्यंत हे भाजून घ्यायचा आहे कांदा आपल्याला। पहा, गठ्ठे आपले वर पाण्यावरती तरंगले आहेत आणि त्याच्यावर बारीक बारीक फोडही दिसत आहेत। असं वरती तरंगले म्हणजे आपले गठ्ठे पूर्णपणे शिजलेले आहेत। आता आपण पाण्यातून बाहेर काढून घेऊया। गठ्ठे बाहेर काढून घेऊया। पहा, ह्या गठ्ठ्यांना आता आपल्या थंड होऊ द्यायचे आहे। पाण्यात आपण उकडून घेतलेले आहेत गठ्ठे, ते पाणी आपल्याला फेकायचं नाही। जो आपण गठ्ठ्यांसाठी मसाला बनवू त्यात हे पाणी आपल्याला वापरायचं आहे। कांदा आपला छान लालसर भाजून झालेला आहे। आता तो एका ताटात आपण काढून घेऊया। तव्यावर थोडंसं सुकं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। थोडंसं काळसर हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या ग्रेव्हीला छान असा काळा रंग येईल। खोबरं आपलं छान काळसर भाजून झालेलं आहे। आता हे पण ताटात काढून घेऊया। पहा, मसाला बनवण्यासाठी मी 2 कांदे व्यवस्थित तव्यावरती भाजून घेतलेले आहेत। थोडंसं सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे। 1 टमाटर घेतलं आहे, थोड्याशा कोथिंबीरीच्या काड्या घेतल्या आणि अद्रक लसणाची पेस्ट घेतली। आता पहिले आपण सुकं खोबरं मिक्सरमधून फिरून घेऊया। खोबरं आपण बारीक करून घेतलेलं आहे। आता यातच आपण कांदा, टमाटर आणि कोथिंबीरीच्या काड्या टाकूया। आपलं मसाल्याचं वाटण तयार झालेलं आहे आणि त्याचबरोबर आपले गठ्ठे सुद्धा थंड झालेले आहेत। आता आपण याला छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घेऊया। सगळे गठ्ठे आपण छोट्या छोट्या आकारात कापून घेतले। पहा, गठ्ठा किती हाताला हा चिपकती नाही आहे, म्हणजे हा व्यवस्थित उकडून झालेला आहे। हे उकडलेले गठ्ठे नुसते खायलाही छान लागतात। आता हे आपण सगळे तळून घेऊया। त्यासाठी मी एका कढईत तेल गरम करायला ठेवले। तेल गरम झालं की आपण ते तळून घेऊया।
आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, अगदी तेल सुटेपर्यंत. एक 4 ते 5 मिनटं. मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता यात टाकत आहे आपण अद्रक लसणाची पेस्ट. आता ही पेस्ट पण 1-2 मिनटं आपल्याला छानपैकी भाजून घ्यायची आहे. आता आपण आपले मसाले ॲड करू. अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, 1 ते 1.5 चमचा धनेपूड आणि 2 ते 3 चमचे गरम मसाला टाकत आहे. हा गरम मसाला मी स्वतः घरी बनवला आहे. यामध्ये मिरे, तेजपत्ता, सुंठ सगळंच घेतलेलं आहे. त्यामुळे मी वेगळा असा या भाजीसाठी मसाला मी तयार केलेला नाही आहे. हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 2 मिनटं याला भाजूया. आता यात आपण थोडीशी साखर घालूया. थोडी साखर टाकल्यामुळे आपल्या भाजीला तेल छान सुटेल. पहा, आपल्या भाजीला तेल सुटतंय. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करूया. या पाण्यामध्ये 2 मिनटं आपल्याला आपला मसाला शिजू द्यायचा आहे आणि मग अजून पाणी ॲड आपल्याला करायचं. पहा किती छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण तळून घेतलेले गठ्ठे ॲड करूया. आता हे गठ्ठे सगळे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मगाशी जे आपण पाणी काढून ठेवलं होतं गठ्ठे उकळल्याचं, ते पाणी आता आपल्याला यात घालायचं आहे. जेवढं पाणी लागणार आहे तेवढंच घालायचं आहे. भाजीला आता उकळी येऊ द्यायची आपल्याला. आपलं मीठ घालायचं राहिले. चवीनुसार आपलं मीठ घालायचे. मी 2 चमचे मीठ यात घालत आहे. आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे. आपली गठ्ठ्याची भाजी रेडी आहे. आता यावरून घालते मी कोथिंबीर. तुम्हाला माझी गठ्ठे बनवण्याची रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.